नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी बीजगणित प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. ओके, चला तर बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. टाइप्स ऑफ सेट्स. सो टाइप्स ऑफ सेटवर आधारितच 1.2 आहे. म्हणून आपण आधी काय करूया, आपण टाइप्स ऑफ सेट म्हणजे संचाचे प्रकार बघूया. कोणते कोणते संचाचे प्रकार आहेत तर इन युअर बुक ऑन पेज नंबर 4 the table is given with type of sets. So first is a singleton set. A singleton set in Marathi it is called as एक घटक संच. एक घटक संच किंवा सिंगलटन सेट म्हणजे काय, तर त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे की सिंगलटन म्हणजे ज्या सेटमध्ये द सेट इन विच ओनली वन इलेमेंट इज इन्क्लुडेड, ओनली वन इलेमेंट इज प्रेझेंट, धिस सेट इज कॉल्ड ॲज सिंगलटन सेट. ओके, म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट असतो किंवा घटक असतो त्याला आपण एक घटक संच असे म्हणतो. मग पुस्तकात जे दिले उदाहरण तेच तुम्हाला एक्सप्लेन केलं तरी चालेल, काय हरकत नाही. डेफिनेशन दिली बघा, अ सेट कन्स्टिटिंग ऑफ अ सिंगल इलेमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट. तर तुम्ही ते पुस्तकातनं काय करायचं, पूर्ण जो टेबल आहे तो वाचत उतरून लिहून काढायचं आहे, तुम्हाला अजून समजेल. एक्झाम्पल त्याचं काय दिलं आहे, सेट ए इज इक्वल टू 2. कसं बरं, तर ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आपल्याला एक सेट दिलेला असेल सेट ए म्हणजे इवन प्राईम नंबरचा. इवन प्राईम नंबर म्हणजे कसा आहे, सममूळ संख्यांचा संच लिहा. सममूळ संख्यांचा संच लिहा म्हणजे आता जर आपल्याला हा सेट लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये किती इलेमेंट येतील, आधी त्याची लिस्टिंग मेथडमध्ये म्हणजे रोस्टर मेथडमध्ये यादी पद्धतीने लिहून बघायचं की त्यात किती इलेमेंट येतात. मग आपल्याला कळेल हा सिंगलटन आहे की नाही. मग प्राईम नंबर असतो, इवन प्राईम नंबर म्हणजे सममूळ संख्या. मग आता पूर्ण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये सम आणि मूळ असणारी संख्या एकच आहे, ती म्हणजे किती, 2. मग ती त्या सेट एमध्ये तेवढी एकच संख्या येईल किंवा तेवढा एकच इलेमेंट असेल, मग त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सिंगलटन सेट. संपलं. थोडक्यात काय, ज्या सेटमध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट असेल, मग तो कोणताही असेल, कळलं का, त्या सेटच्या गुणधर्मानुसार आपल्याला ते मांडता येईल. ओके, नेक्स्ट सेट आहे तो म्हणजे एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी म्हणजे काय, रिकामा. नल म्हणजे सुद्धा रिकामा, म्हणजे रिक्त संच ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. रिक्त संच ज्याच्यामध्ये एकही इलेमेंट नसतो तरी तो सेट असतोच, बरोबर की नाही, ज्याला आपण फायनी दर्शवतो, बरोबर की नाही. कशाने दर्शवतो, फाय. तर मग त्याची व्याख्या कशी दिली बरं, इफ देर इज नॉट अ सिंगल इलेमेंट इन द सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन देन इट इज कॉल्ड ॲज एम्प्टी ऑर नल सेट. म्हणजे दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारा असा सेट की ज्याच्यामध्ये एकही इलेमेंट नाही आहे, त्या सेटला म्हणायचं एम्प्टी सेट और नल सेट. रिक्त, मोकळा, त्या सेटमध्ये काहीच नाही पण सेट आहे. मग त्याचं एक उदाहरण इथं त्यांनी दिलेलं बघा गुणधर्म पद्धतीमध्ये. सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. आता एक्स ही नॅचरल नंबर आहे म्हणजे बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे 2 आणि 3च्या दरम्यानची. 2 आणि 3च्या दरम्यान कोणती नैसर्गिक संख्या आहे बरं, नैसर्गिक संख्या कधीही अपूर्णांकामध्ये नसतात, कधीही डेसिमलमध्ये नसतात, पॉईंटमध्ये नसतात. त्याच्यामुळे 2 आणि 3च्या दरम्यान एकही संख्या येणार नाही. म्हणजे पॉईंटमध्ये असणारी 2.1, 2.3, 2.4, 2.5, 2.6 वगैरे या संख्या आपल्याला त्यामध्ये घेता येणार नाहीत. म्हणजे बी या सेटमध्ये एकही इलेमेंट येणार नाही. का, कारण 2 आणि 3च्या दरम्यान बिटवीन 2 and 3 नॅचरल नंबर. सो 0.4, 0.3 दीज आर नॉट नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन, दे नेवर एंड. मग 2 आणि 3च्या दरम्यान कसल्याही प्रकारची फ्रॅक्शनची संख्या येणार नाही, त्याच्यामुळे तो रिक्त संच असेल. आणि रिक्त संच जो आहे इट इज रिटन लाईक दिस इन युअर बुक ऑन पेज नंबर 4. सो यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक विथ रीडिंग. नाव नेक्स्ट सेट इज फायनाईट सेट. फायनाईट म्हणजे शांत संच. शांत म्हणजे असा संच की ज्याचा कुठंतरी एंड होईल, म्हणजे त्या सेटमधले एलिमेंट कुठं ना कुठंतरी संपतील, एंड होईल, त्याला काहीतरी लिमिटेशन आहे, त्याला म्हणायचं शांत संच. मग ते डेफिनेशन कशी असेल बरं, इफ अ सेट इज नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. म्हणजे एकतर तो रिक्त असावा किंवा त्यातले एलिमेंट आपल्याला काउंट करता आले पाहिजे किंवा त्याला काहीतरी लिमिट असावं. सो सच टाईप ऑफ सेट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल C is the set of all p such that p is a number from 1 to 20 divisible by 4. म्हणजे C हा अशा पीचा संच आहे की 1 ते 22च्या दरम्यान असणाऱ्या
संख्या डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 22 पर्यंतच्या संख्या. 4 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत ते म्हणजे 4चा पाडाच तुम्हाला म्हणावं लागेल ना. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 1 ते 22च्या दरम्यान कुठल्या कुठल्या आहेत? 4, 8 म्हणजे 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख्ख 24 होतंय. पण आपल्याला 22 पर्यंतचं लिमिट दिलंय. मग आपण कुठपर्यंत जाणार? फक्त 20 पर्यंत जाणार. म्हणजे 4, 8, 12, 16 आणि 20. ओके, एवढेच एलिमेंट फक्त त्या सेटमध्ये येतील. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येईल? फायनाईट सेट. का तर संख्या मोजायच्याही संपल्या, त्याला लिमिटेशन आलं, न संपणाऱ्या संख्या तिथं नाही आहेत. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या फक्त जर म्हटलं असतं 4 ने भाग जाणाऱ्या संख्या, आता 4 ने भाग जाणाऱ्या संख्या न संपणाऱ्या आपण कितीही पुढे जाऊ शकलो असतो. पण दे हॅव गिवन सम लिमिट 1 to 20. 1 to 20 म्हणजे 1 ते 22 पर्यंत सांगितले ना, म्हणून आपण 20 पर्यंत मोजू शकतो 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. ओके, पाडेपाठ पाहिजे त्यासाठी. त्यानंतर इन्फानाईट सेट. मग फायनाईटच्या उलटाच आहे तो. फायनाईटच्या उलटा म्हणजे इन्फानाईट, म्हणजे शांत असेल तर अनंत. अनंत म्हणजे जो सेट कुठंही संपत नाही. सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ इंटिजर, हे जे सगळे सेट आहेत इन्फानाईट टाईपमध्ये मोडतील. ते सगळं रॅशनल नंबर म्हणा वगैरे वगैरे, वास्तव संख्याचा संच, रिअल नंबरचा सेट म्हणा, ते इन्फानाईट टाईपमध्ये मोडतील. का तर त्याच्यातले एलिमेंट कधीही संपणार नाहीत. डेफिनेशन काय दिली पुस्तकामध्ये बघा बरं. इफ अ नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट इज अनलिमिटेड, अनलिमिटेड म्हणजे अनकाउंटेबल, अँड देन दिस सेट इज कॉल्ड ॲज इन्फानाईट टाईप ऑफ सेट. मग त्याचं उदाहरण काय दिलंय? एन, नॅचरल नंबरचं उदाहरण तुम्हाला दिलं बघा. एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. सो इट स्टार्ट्स फ्रॉम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो इज देअर एनी लिमिट टू काउंट? नो, देर इज नो लिमिट टू काउंट. म्हणजे नॅचरल नंबर, मोज संख्या, नैसर्गिक संख्या कुठेही संपत नाही, त्याला लिमिटच नाही. म्हणून त्याला लिहितानाच कसं लिहिलंय? 1, 2, 3, 4 अँड लास्टला काय लिहिलंय? डॉट 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 अँड देन कर्ली ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. म्हणजे 1, 2, 3, 4 लिहिलं आणि पुढे लिहिले टिंब 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 टिंब. हे टिंब 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 ज्या सेटमध्ये लावलेलं असतं आणि शेवटी ब्रॅकेट कंप्लीट केलेला असतो त्याला काय म्हणायचं? इन्फानाईट टाईप ऑफ सेट, म्हणजे अनंत संच. पण लक्षात ठेवा की इन्फानाईट सेटमध्ये काही सेट आपण काय करतो? संख्या जास्त असल्यामुळे मध्ये टिंब करतो, परत अजून काही संख्या लिहितो, मग कर्ल ब्रॅकेट कंप्लीट करतो. तो इन्फानाईट नसतो, लक्षात ठेवा. फक्त जास्त संख्या असल्यामुळे आपण सगळ्या एकदम लिहायच्या ऐवजी मध्ये थोडासा गॅप ठेवतो, परत संख्या लिहितो. पण ज्या सेटमध्ये शेवटपर्यंत टिंब आहे, डॉट 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 आहे, दिस सेट इज कॉल्ड ॲज इन्फानाईट. म्हणजे ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतोय. बाकी डेफिनेशन अँड ऑल द डाटा इज गिवन इन युअर बुक पेज नंबर 4. सो रीड इट केअरफुली, राईट इट with reading and study at home. Okay, next set is next type of set is equal set. ठीक आहे. Now equal sets in मराठी समान संच. समान संच म्हणजे काय? आपल्याकडे 2 सेट असतील समजा. मग कुठलेही 2 सेट समजा पुस्तकाला उदाहरण दिले त्यांनी तेच घेतलं तरी काय हरकत नाही. सेट ए आणि बी दिले तिथं. कुठले सेट दिलेत बरं? सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड लिसन, LISTEN, अँड बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज द लेटर ऑफ वर्ड सायलेंट, SILENT. ओके, मग आता यांची जर आपण रोस्टर पद्धतीनं जर लिहिलं तर सेट ए आणि बी मध्ये जे वर्ड तयार आहेत, म्हणजे जे लेटरपासून जे वर्ड तयार झालेले आहेत ते सेम आहेत. फक्त कसं आहे? LISTEN. अँड इन सेट बी SILENT. फक्त अक्षरांचा क्रम इकडे तिकडे जरी गेला तरी इलिमेंट तेच आहेत. जे सेट ए मध्ये आहेत तेच सेट बी मध्ये आहेत. त्याच्यामुळे दोन्हीही सेटमध्ये इन बोथ ऑफ दीज सेट द इलिमेंट्स आर सेम अँड सेम नंबर. म्हणजे काउंट पण सेम आहे आणि तेच इलिमेंट आहेत जे ए मध्ये आहेत, तेच इलिमेंट आहेत जे बी मध्ये आहेत. सो सच टाइप ऑफ सेट्स आर कॉल्ड ॲज इक्वल सेट. अँड हाऊ दे आर डिनोटेड? सो सेट ए अँड बी आर डिनोटेड लाईक दिस. A is equal to B. A is equal to B. It means that how to read it? Set A is equal to set B. म्हणजे संच A आणि संच B हे समान आहेत. मध्ये बरोबरचं चिन्ह म्हणजे समान आहेत. Some solved examples are given before 1.2. You have to write with reading in your practice book. Okay. After this, let's learn practice set 1.2. Practice set 1.2. Question number 1. What is question number 1? Decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. Okay. So first
set A is given, that set A is the set of all x such that 3x minus 1 is equal to 2. Then set B is given, that is B is the set of all x such that x is a natural number but x is neither prime or composite. म्हणजे B हा अशा एक्सचा संच आहे की x ही एक नैसर्गिक संख्या आहे परंतु x ही प्राइम म्हणजे मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशा पद्धतीची ती संख्या असणार आहे. कोणती तुमच्या मनात आली असेल आता. आणि सेट C इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे x हा नॅचरल नंबरच्या नैसर्गिक संख्येच्या संचातला घटक आहे शिवाय तो 2 पेक्षा लहान आहे. आता हे 3 संच जे दिलेत आपल्याला ते इक्वल आहेत की नाही आपल्याला चेक करायचं आहे. मग याच्या आधी आपण शिकलोय व्हॉट इज मीन बाय इक्वल सेट्स किंवा समान संच म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. मग समान संच काय आहे ते जर माहीत असेल तर मग आपल्याला ठिकाणी सोडवायचं आहे. पण कशा पद्धतीने सोडवणार बघा बरं. आता सेट ए ला आधी आपण नीट करून घ्यावं लागेल. सेट ए मध्ये नेमकी कोणती संख्या आहे ती सोडून घ्या आधी. नाहीतर पण बघूया आपण. हे जे 3x - 1 इज इक्वल टू 2 आहे म्हणजे x कसा मिळणार आहे तुम्हाला सेट ए मध्ये. हाऊ विल यू गेट x or the element x in set A? So we have to solve this equation. So in this equation x is the variable. So this value of x is the element of our set A. म्हणजे हा जो x आहे तोच आपल्या सेट A मधला एलिमेंट आहे, तोच आपल्याला शोधायचा. मग ह्याला सोडून बघूया कारण याला सोडवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण त्यांनी अट दिलेली आहे. मग याला पण सोडू, याला बाहेर काढून घ्या. 3x - 1 is equal to 2 म्हणजे नेमकं काय करायचं रे. सो 3x इज इक्वल टू 2 + 1. इक्वेशन कधीही सोडवायचं म्हणजे नेमकं काय करत असतो त्याच्या व्हेरिएबलची किंमत काढत असतो आपण, हे लक्षात ठेवायचं. मग किती आलं आपल्याला 3x इज इक्वल टू 3. याचाच अर्थ x इज इक्वल टू 3/3 म्हणजेच x इज इक्वल टू 1 भेटलं. ओके 3 × 3 3 × 1 3. याचा अर्थ तुमचा जो सेट ए आहे त्या सेट ए मध्ये 1 हा एकमेव एलिमेंट असणार आहे. ओके आता सेट बी मध्ये काय भेटते बघूया बरं आपण. लेट्स सी. सेट बी परत एकदा वाचतो की सेट बी इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम ऑर नॉर कंपोजिट. म्हणजे एक बी हा असा, बी मध्ये असे एलिमेंट आहेत जे प्राइम पण नाहीत आणि कंपोजिट पण नाहीत. प्राइम म्हणजे मूळही नाहीत आणि संयुक्तही नाही. आपण 5वी 6वी 7वी पासून शिकत आलेलो आहे की जी संख्या मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही, प्राइम पण आणि कंपोजिट दोन्ही नाही अशी एकमेव संख्या आहे ती म्हणजे 1 आणि 1च. ओके याचा अर्थ बी या सेट मध्ये सुद्धा फक्त 1 हा डिजिट आलेला आहे, नंबर आलेला आहे. सी मध्ये काय बघूया आता. सी इज द सेट ऑफ ऑल x दॅट x बिलॉंग्स टू n. नैसर्गिक संख्येच्या संचातला घटक आहे परंतु तो घटक 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान असणारी कोणती संख्या आहे आता. नैसर्गिक संख्येच्या संचातली. नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होतात. मग 2 पेक्षा लहान कोण आहे 1च. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा 1 and only 1 is the element including the set C. So if we carefully observe, here is your set A, the element is 1. Set B also contain element 1 and C also contain element 1. It means that these 3 sets are equal set. Why? Because they contain same element, same number of element and the same element. म्हणजे तेच डिजिट आहेत, तेच एलिमेंट आहेत, शिवाय संख्येने सुद्धा सेमच आहेत. याचा अर्थ सेट ए बी अँड सी आर इक्वल एलिमेंट. मग आपण याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार आहोत रे. सेट ए इज इक्वल टू असं लिहूया आपण. सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी किंवा डायरेक्ट लिहा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असं लिहिलं तरी चालतंय. कारण काय लिहिणार. because these 3 sets contain, because these 3 sets
contain same element 1. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 अतिशय सोपा आहे. जर तुम्हाला सेम इक्वल सेट कळले असतील तर तुम्हाला हे कळलेलं असावं. आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया लगेच. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड वेदर द सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. परत एकदा त्याच वरचाच क्वेश्चन आहे की खाली दिलेले ए आणि बी सेट जे आहेत ते इक्वल सेट आहेत का नाही परत एकदा डिसाईड करायचं आहे. फक्त वेगळं दिलं सेट ए इज इक्वल टू काय दिलं, इवन प्राईम नंबर्स. सो इवन प्राईम नंबर इन मराठी सममूळ संख्या, सम पण आहे आणि मूळ पण आहे. मग मला सांगा सेट ए मध्ये काय येईल बरं तुमच्याकडे, सेट ए मध्ये तुमच्याकडं काय येईल. हू नोज दॅट विच नंबर इज प्राईम अँड इवन एज वेल. सो इवन आणि प्राईम असणारी जगातली एकमेव संख्या आहे ती म्हणजे 2, जी इवन पण आहे आणि प्राईम सुद्धा आहे. त्याच्यामुळे ए या सेटमध्ये तुम्हाला 2 येईल. नाव सेट बी, सेट बी इज इक्वल टू, सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जसं सोडवलंय तसंच याला आपण काय करूया, सोडूया. म्हणजे सेट बी चे एलिमेंट कळतील, म्हणजे एक्स काय आहे कळेल. सो 7x - 1 इज इक्वल टू 13. That is 7x is equal to 13 plus 1. This minus 1 is shifted on the right hand side and get plus to the 13. Now 7x is equal to 14. And now x is equal to 14 upon 7 and x is equal to 2. So x ची व्हॅल्यू आली 2. याचा अर्थ तुमच्या b या सेटमध्ये 2 हा एलिमेंट आला. Now set A and B contain or having same element 2, 2. म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की सेट A and B are equal set. Therefore A is equal to B because set A and set B have same element. Okay, set A and B have same elements. That's why these two sets are equal sets. Okay, that's it. Question number 2 कळला असेल तुम्हाला. Question number 3, which of the following are empty sets and why? So first set is given, A is the set of all A such that A is a natural number smaller than 0. Set B is given, set B is the set of all x such that x square is equal to 0. And set C is given, that set C is the set of all x such that 5x - 2 is equal to 0 and x belongs to n. म्हणजे x हा नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्येच्या संचातील घटक आहे. अशा वेळेला ह्या 3 संचांना आपल्याला एम्प्टी आहेत की नाही ते फक्त तपासायचं असेल तर कारण सांगायचं आहे. बस एवढंच करायचं. मग बघा बरं आपण एक एक संचाकडे जाऊया. आपण काय आहे इथं मला सांगा. आता सेट ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 म्हणजे नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे का, नाहीये. का, कारण नैसर्गिक संख्या चालूच होतात 1 पासून. मग ज्या संख्या 1 पासून चालू होतात मग शून्यापेक्षा लहान संख्या असू शकते का नॅचरल संख्या, नसू शकते. पण आपण या ठिकाणी या संचामध्ये काहीच येणार नाही. सेट ए इज अ एम्प्टी सेट. सेट इज द एम्प्टी सेट. सो त्याला आपण असं पण लिहू शकतो फायनी, बरोबर की नाही, फायनी दर्शवतो की नाही आपण त्याला. आता सेट बी कडे जाऊया शॉर्टमध्ये. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 याला जर आपण सॉल्व केलं तर जी काय व्हॅल्यू भेटेल ना ती आपली सेट बी मध्ये जाईल. मग आता याला जर सोडवलं दोन्ही बाजूचं आपण वर्गमूळ घेतलं बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड म्हणजे एक्सचा स्क्वेअर अशी कोणती संख्या की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर 0 येतो, 0चा स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0च असतो. किंवा दोन्ही साईडचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं वर्गमूळ जरी घेतलं तरी आपल्याला आन्सर किती येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजेच काय तर इथं x इज इक्वल टू 0 ओनली. म्हणजे इथं लिहू शकता
by taking square root to the both side. मग x इज इक्वल टू काय आलं 0. याचाच अर्थ तुमचा सेट बी जो आहे त्या बी मध्ये काय येईल बरं 0 येईल. मला सांगा बी इज एम्प्टी सेट ऑर नॉट. 0 आहे म्हणजे एलिमेंट आहे. सो सेट बी इज नॉट an empty set. Question number 4. Write with reasons which of the following sets are finite or infinite. म्हणजे कारणासहित लिहा की खाली दिलेले जे संच आहेत ते शांत आहेत की अनंत. फायनाईट म्हणजे शांत, इन्फानाईट म्हणजे अनंत. शांत म्हणजे काय की जे कुठेतरी संपतात आणि इन्फानाईट म्हणजे जे ज्या सेटमधले एलिमेंट कधीच संपत नाहीत त्याला आपण इन्फानाईट म्हणतो. हे आपण आधी पाहिलेलं आहे. मग आता इथं सांगा सेट ए बघा काय आहे. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10 आहे 10 पेक्षा कमी अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. बस म्हणजे नॅचरल नंबर आहे आणि तुमचा यातला एलिमेंट 10 पेक्षा कमी आहे. 10 पेक्षा कसा आहे कमी आहे शिवाय तो नॅचरल नंबर आहे. मग नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1. मग आपल्याला कुठपर्यंत लिहायचं 9 पर्यंत. मग लिहू शकतो आपण 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. दॅट्स इट. कुठंतरी सेट तुमचा संपला. याचा अर्थ हा कसला सेट झाला रे तुमचा फायनाईट का इन्फानाईट. फायनाईट सेट. ओके फायनाईट ज्याला आपण काय म्हणतो शांत संच. ओके ठीक आहे. फायनाईट सेट कळलं तुम्हाला की जो सेट कुठेतरी संपतो त्यालाच आपण म्हणतो फायनाईट सेट. कारण ह्या संख्या आपल्याला मोजता येतात आणि त्याला कुठेतरी लिमिट आहे म्हणून. अदरवाईज आपल्याला त्याला इन्फानाईट म्हणावं लागलं असतं. त्याचप्रमाणे इथं सेट बी बघा बरं. लेट अस सी. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटिजर. -1 म्हणजे याचा अर्थ काय रे -1 पेक्षा लहान संख्या कुठून चालू होत होता. -1 पेक्षा लहान संख्या म्हणजे आता इकडून असं लिहावं लागेल उलट आपल्याला. -1 इथे लिहितो मी -2 -3 -4 -5 आणि इकडं तुम्ही जसं -1च्या लेफ्टला जाईल तसतशा त्याच्यापेक्षा लहानच संख्या असतात. हे तुम्हाला माहित आहे. नंबर लाईनवरती 0च्या लेफ्ट हँड साईडला असतात निगेटिव्ह आणि 0च्या राईट हँड साईडला असतात पॉझिटिव्ह. जे निगेटिव्ह नंबर्स असतात ते डावीकडे जसं जाईल तसं लहानच असतात. म्हणजे कधीही लक्षात ठेवा की डावीकडून उजवीकडे जाताना जे नंबर्स असतात दे आर बिगर दॅन देअर लेफ्ट. डावीकडपेक्षा उजवी संख्या नेहमीच मोठी असते. मग आता -1च्या डावीकडे कुठल्या संख्या आहेत -2 -3 -4 -5 इकडं कधीही संपणार नाहीत. म्हणून हे आपण असं लिहिलेलं आहे ब्रॅकेट कंप्लीट. सो इट इज इन्फानाईट टाईप ऑफ सेट. म्हणजे हा संच अनंत संच आहे. ओके इट इज इनफायनाईट सेट म्हणजे अनंत संच आहे. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात अनंत संच. अनंत संच म्हणतात. ओके सेट सी कडे बघा. सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 तुमच्या शाळेतील इयत्ता 9वीच्या वर्गातील विद्यार्थी. सांगा तुमच्या वर्गातील 9वीतील विद्यार्थी तुम्हाला मोजता येतात की नाही. कुठेतरी मोजून संपतील की नाही. 40 आहेत 50 आहेत 60 आहेत 70 आहेत 100 आहेत 1000 आहेत 1 लाख आहेत 2 लाख आहेत का संपतच नाहीत मोजता. हा ती काय द्रौपदीची साडी आहे का न संपणारी मोजताच येणार नाही असं. तर तुमच्या वर्गातील विद्यार्थी मर्यादित आहे त्याच्यामुळे ते मोजून लिहू शकतो. त्याच्यामुळे हा तुमचा फायनाईट सेट आहे म्हणजेच शांत संच आहे. यात काही शंका नाही. मराठीमध्ये त्याला आपण शांत संच असं म्हणतो. चला सेट पुढचं काय दिलं त्यांनी. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातील लोकांची संख्या. तुमच्या गावातील लोकांची संख्या सुद्धा मोजता येते. आपण भारतातील संख्या मोजू शकतो जगातील संख्या मोजू शकतो. तर मग गावातील संख्या का मोजू शकत नाही. तेही लिमिटेड असतात मोजून कुठेतरी संपणार आहेत. इट मीन्स दॅट there are limited people which are living in your village, so they are limited. It means that they have some limit to finish. Okay,
So that's why it is also a finite set. In Marathi it is called as शांत संच. नेक्स्ट काय, सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. प्रयोगशाळेतील जे काही उपकरणं असतात त्यांचा सेट आपल्याला तयार करायची, यादी तयार करायची. सो कॅन वी काउंट द नंबर ऑफ ॲपरेटस प्रेझेंट इन द लॅबोरेटरी? येस, वी कॅन काउंट. त्याची तशी नोंदच असते वहीमध्ये एका कुठेतरी, त्याच्यामुळे त्याला मोजता येतं किंवा सांगता येतं. सो देअर आर लिमिटेशन्स, म्हणजे त्या सेटला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत, कुठेतरी तो संपतो. दॅट्स वाय इट इज ऑल्सो अ फायनाईट सेट, और यू कॅन से दॅट इन मराठी शांत संच. ओके. सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या कुठून चालू होतात रे? 0 पासून. सो राईट फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 अँड कीप ऑन रायटिंग. जर आपण असंच लिहित राहिलो तर हा संच कुठेही संपणार नाही, आपल्याला माहीत आहे. म्हणून होल नंबरचा म्हणजे पूर्ण संख्याचा संच हा इन्फानाईट टाईपचा असतो. ह्या संख्या कधीही संपणार नाहीत. मला नाही, कोणाला सांगता येणार कुठे संपणार नाहीत. ओके. त्याच्यामुळं हा सुद्धा तुमचा हा इन्फानाईट आहे नाही का, हा इन्फानाईट टाईप ऑफ सेट आहे तुमचा, म्हणजे अनंत संच आहे, कुठेही संपणार नाही. अनंत संच, इन्फानाईट सेट. अलग अलग. लास्ट आहे सेट ऑफ रॅशनल नंबर. सो सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर जे सुद्धा जे आहेत त्या रॅशनल नंबरमध्ये बऱ्याच प्रकारचे सेट इन्क्लूड असतात किंवा बऱ्याच संख्या असतात, तेही कुठेही न संपणारे असतात. परिमेय संख्याचा संच. परिमेय संख्या कुठं संपत नाहीत, याचा अर्थ हा सुद्धा तुमचा काय झाला, अनंत संच आहे, म्हणजेच इन्फानाईट टाईप ऑफ सेट आहे. ओके. मग त्याला आपण काय म्हणूया, इन्फानाईट टाईप ऑफ सेट. म्हणजे अनंत संच. कळलंय तुम्हाला? सोडून स्वतः प्रॅक्टिस करा आणि लक्षात ठेवा. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेन आकृती आणि त्याच्या पुढचा जो काय अभ्यास आहे 1.3 संबंधित काही जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यावरती चर्चा करून 1.3 सोडवणार आहोत. ओके.